मी सांगितलं की पोटनिवडणुकीला आम्ही चूक केली आहे, पण ती चूक दुरुस्त करणार आहे आणि स्वतः कबूल करून त्या ठिकाणी जर पुढे येत असतील तर त्यांना त्याच विश्वासानं ताकदीनं सोबत ठेवण्याची भूमिका आमची असेल। ही वाईट प्रवृत्ती आहे ती दूर करायची आहे, त्यामुळे ते आखड्यात नाही तर लोकांच्या ताकदीने येणाऱ्या काळात ते दिसून येईल। गट फुटला म्हणण्यापेक्षा कुठं सोडून जरी गेला तरी या अगोदरपेक्षा सुद्धा पाठबळ सर्वसामान्यांचं आणि इथल्या तरुण सहकाऱ्यांचं यापेक्षा सुद्धा आक्रमक राहून पाठबळ मिळेल। 3000 कोटीचं त्यांनी एकदा खुलाशासहित आकडेवारी सांगावी। 3000 कोटीत तुम्ही काय दिलं? आज गावोगाव जायला रस्ते नाहीत, पिण्याचं पाणी नाही। 1000 कोटी हा आकडा त्यांना लिहायला किती वेळ लागेल? एकदा 2 मिनिट समोर बसवा आणि 3000 कोटी पेन कागदावर लिहा म्हणून विचारा। तर निवडणुकीपुरतं दिशाभूल करणार असेल तर इथले शेतकरी ओळखून आहेत, चुकीला चूक हे तोंडावर म्हणून दाखवण्याची भूमिका इथून पुढचं मायबाप जनतेची असेल। 20 गाव उपसा सिंचन योजना मी जी सांगितली, नानांनी योजनेमध्ये मंजूर केलेली, आज जे JR दाखवण्याची भूमिका आणि मी केलं म्हणून जरी सांगत असला तरी आजचा JR जरी बघितला तर 2014च्या मंजुरीनुसारच मान्यता देण्यात येत आहे। तर 2.2 TMC पाणी अडवायला केवढा बंधारा लागेल, परंतु त्या योजनेतला बॅरेज म्हणजे बंधाराच काढून टाकलाय। ते स्वतः इंजिनियर असणाऱ्या लोकप्रतिनिधी तर त्याच्यावरती अभ्यास करून त्या ठिकाणी बघावं मग मांडावं। यंत्रणा आहे नाही याच्यापेक्षा सुद्धा सर्वसामान्यांची ताकद, पाठिंबा, इथल्या प्रत्येक गावातल्या तरुणांचं पाठबळ हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी यंत्रणा भविष्यकाळातली। नमस्कार, मी मुकेश, महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। दर्शको, दिवसेंदिवस पंढरपूरच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या घडामोडी घडताना ठिकाणी चित्र आपण सर्वजण बघताय आणि त्याच अनुषंगानं विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके यांनी जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून वेगवेगळ्या गावांना भेटी द्यायला सुरुवात केली। आज त्या यात्रेचा दुसरा दिवस आहे आणि ही यात्रा आता शिवणगी गावामध्ये येऊन पोहोचली आहे। आताच भगीरथदादांचं भाषण झाले। खरं तर पोटनिवडणुकीमध्ये झालेल्या अगदी अल्पशा पराभवानंतर भगीरथदादा भालके आणि प्रणिता भालके यांनी मंगळमध्ये मोठा जनसंपर्क वाढवला आहे। भगीरथदादा भालके यांना महाविकास आघाडीचं तिकीट मिळावं किंवा महाविकास आघाडीचं तिकीट मिळेल या अनुषंगानं भगीरथदादा भालके यांनी सुद्धा त्या ठिकाणी शरद पवारांच्या जवळपास 3 वेळा भेटी घेतल्या आहेत। या अनुषंगानं भगीरथदादा भालकेंचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा उद्देश काय आहे, नेमका लोकांचा त्यांना प्रतिसाद कसा मिळतोय त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जन आशीर्वाद याची सुरुवात केली, आज दुसरा दिवस आहे, कसा आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे? या जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून काल हुन्नूरमध्ये सर्वांचं आराध्य दैवत बिरोबाच्या चरणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली आणि गेल्यानंतर नानांच्यापासून 15 वर्षाहून अधिक काळ जोडले गेलेले वडीलधारे असतील, माता भगिनी असतील, तरुण सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असेल, म्हणणं असेल, अडचणी असतील, जाणून बुजून या 3.5 पावणे 4 वर्षातला चाललेला त्रास हे त्या ठिकाणी मांडण्याची भूमिका उघडपणे काही गावामध्ये मांडताना त्या ठिकाणी दिसत आहेत आणि त्या प्रतिसादातून नक्कीच ज्या पद्धतीनं लोकसभेला 45,500चं मताधिक्य देण्याची भूमिका या मतदारसंघानं पार पाडली, त्याच्याहून अधिक त्या ठिकाणी उद्रेक होऊन ज्या विद्यमान लोकप्रतिनिधीचा चाललेला त्या ठिकाणी लोकांचा गळचेपे असेल, फक्त कोट्यावधीची उड्डाणं म्हणून 2000 कोटी 3000 कोटी जाईल त्या गावात वेगवेगळ्या भूमिका मांडायच्या, याला जनता आता त्या ठिकाणी थारा देणार। खरं तर पोटनिवडणुकीच्या अगदी कमी मताच्या पराभवाने आपला पराभव झाला, त्यानंतर भालके कुटुंबाची नाळ अगदी मंगळच्या तळागाळाची घरापर्यंत आहे आणि जन आशीर्वाद यात्रा काढावी असा उद्देश काय पाठवला? जन आशीर्वाद यात्रा आम्ही ही जी भालके कुटुंबानं म्हणजे भारत नानांनी जोडलेली नाळ तळागाळाशी तर आहेच, इथल्या सुखदुःखात, इथल्या कुठल्याही कार्यक्रमात, कोणत्याही त्या ठिकाणी कोणत्या सार्वजनिक कार्यक्रमात बोलवल्यानंतर आम्ही जातो, पण जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं आजपर्यंत आपण ठराविक लोकांना त्या ठिकाणी भेटतो, त्याच्यापेक्षा सुद्धा जाऊन त्या वाड्या वस्त्यावरच्या काही समस्या आहेत, अडचणी आहेत, जोपर्यंत जाऊन त्या भागात जवळजवळ या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं 17 गावामध्ये मुक्काम असणार आहे। काल एक गावातला बिरोबाच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी मुक्काम झाला, आज दुसरा सलगर बुद्रुकमध्ये संध्याकाळी मुक्काम आहे आणि म्हणून त्या भागात गेल्यानंतर त्या भागातल्या लोक अनेक रात्री 1-1, 2-2 वाजेपर्यंत येऊन भेटून जुन्या नानांच्या आठवणी असतील, त्यांची केलेली कामं असतील, त्यांच्या समस्येला धावून आलेल्या अनेक जुन्या आठवणी त्या ठिकाणी सांगण्याची भूमिका पार पाडतात आणि म्हणून नक्कीच यासाठी आणखी जास्तीत जास्त आमच्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात केली। तर इथला लोकांचा प्रतिसाद असेल किंवा आता येणारी 2024ला निवडणूक असेल त्यावेळेस आता तुम्हाला गेल्या वेळेस पोटनिवडणुकीमध्ये नानाची सहानुभूतीची लाट असेल किंवा विठ्ठल कारखान्याची त्या ठिकाणी यंत्रणा असेल, आता ती यंत्रणा नाही किंवा नानाच्या सहानुभूतीची लाट कमी अशी लोकांकडून बोलली जाते, विजयाच्या रेषेपर्यंत पोहोचू शकताल काय वाटतं?
यंत्रणेच्या पेक्षासुद्धा सर्वसामान्यांची ताकद हीच माझ्यासाठी आणि आशीर्वाद हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी यंत्रणा आहे, जी नानांच्या जाण्यानंतर, दुःखद जाण्यानंतर नानांना 2019ला 89,700 मतदान करून या इथल्या मायबाप जनतेने विजयी केलं होतं. नानांच्या जाण्यानंतर दुःखद प्रसंगाला मी या पोटनिवडणुकीला सामोरं जात असताना त्याच्याहून अधिक म्हणजे 1,05,717 मतदार बंधू भगिनींनी आशीर्वाद दिला आणि पाठीमागे राहिले. यंत्रणा आहे नाही याच्यापेक्षासुद्धा सर्वसामान्यांची ताकद, पाठिंबा, इथल्या प्रत्येक गावातल्या तरुणांचं पाठबळ हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी यंत्रणा भविष्यकाळातली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कोणता पक्ष मिळेल किंवा कोणते चिन्ह मिळाल्यापेक्षा तुम्ही लढणार हे नक्की आहे. मला भगीरथ दादा भालके आमदार झाल्यानंतर 2024ला मंगळमधलं व्हिजन काय असणार आहे? मंगळवेढ्यामधलं व्हिजन, नानांनी जे दिलेले शब्द आणि राहिलेले जे अधुरं स्वप्न आहे, मग 24 गावच्या उपसा सिंचन असेल किंवा आज जे आपण शिवणगी गावामध्ये हा अलीकडचा भाग म्हणजे 35 गावातल्या 11 गावांनी त्याला 7 गावं जे त्या ठिकाणी जोडलेत, जे म्हैसाळच्या योजनेखाली आमच्या शेतकऱ्यांना पाणी, जे पलीकडं जत भागात शेतकऱ्यांना नको म्हणेल इतकं पाणी मिळतं आहे आणि आमच्या या गावांना पाणी जर मिळत नसेल म्हणजे पलीकडं 1-2-3 किलोमीटर 4 किलोमीटरवर पाणी असेल आणि आम्हाला ते मिळत नसेल तर नक्कीच यामागं लोकप्रतिनिधी आमदारांचं दुर्लक्ष असेल किंवा मुद्दामन त्यांना त्या ठिकाणी या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी द्यायचं नसेल. आणि म्हणून इथल्या भागातल्या शेतकऱ्यांना पाणी असेल, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत भोसे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये शिवणगी किंवा हा परिसर जरी असला तरी शेवटचं टोक असल्यामुळं काही अडचणीच्या कारणामुळं पाणी या ठिकाणी मिळू शकत नाही. त्यामध्ये बदल करून पिण्याच्या पाण्याची जी योजना असेल, 24 गाव उपसा सिंचन योजना मी जी सांगितली, नानांनी योजनेमध्ये मंजूर केलेली, आज जे JR दाखवण्याची भूमिका आणि मी केलं म्हणून जरी सांगत असला तरी आजचा JR जरी बघितला तर 2014च्या मंजुरीनुसारच मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे 2014ला जी नानांनी घेतलेली मंजुरी आहे त्याच्या आधारेच मान्यता मिळाली आहे. परंतु सध्याच्या त्या योजनेमध्ये ह्यांनी छेडछाड करून काय केलं तर 2.2 TMC पाणी अडवण्यासाठी बंधारा बॅरेज जो त्या ठिकाणी मोठा लागत असेल. आता मला तुम्हीच सांगा, कुणी किंवा कुठल्याही तज्ज्ञ माणसाला, इंजिनियरला जर तिथं आणून बसवलं तर 2.2 TMC पाणी अडवायला केवढा बंधारा लागेल. परंतु त्या योजनेतला बॅरेज म्हणजे बंधाराच काढून टाकलाय आणि फक्त 2 एकर का 3 एकर शेततळं पाडायचं आणि ती येणारं पाणी शेततळ्यात साठवायचं आणि शेततळ्यातनं इथल्या शेतकऱ्यांना द्यायचं. ही योजना फिजिबल आहे का? ते स्वतः इंजिनियर असणाऱ्या लोकप्रतिनिधी तर त्याच्यावरती अभ्यास करून त्या ठिकाणी बघावं मग मांडावं. फक्त तुम्ही ज्या पद्धतीनं इथं म्हणजे सरकारमध्ये प्रश्न विचारला, तिथं त्या ठिकाणी विधिमंडळात प्रश्न विचारला आणि त्याला आठवड्यात निर्णय देऊ म्हणल्यानंतर तुम्ही फुलं, गुलाल, त्या ठिकाणी JCB आणि फटाकड्या आणि गावोगाव डिजिटल लावली. परंतु तुम्ही योजनेत छेडछाड करून शेतकऱ्यांना फक्त निवडणुकीपुरतं दिशाभूल करणार असेल तर इथले शेतकरी ओळखून आहेत. चुकीला चूक हे तोंडावर म्हणून दाखवण्याची भूमिका इथून पुढचं मायबाप जनतेची असेल. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, विद्यमान आमदाराकडून सातत्यानं मोठा निधी आणलाय मतदारसंघासाठी बोललं जाते. मंगळचा पाणी प्रश्न असेल, पंढरपूरचा अगदी जेवायचा MIDCचा प्रश्न असेल तो सोडला जाईल सांगितलं जाते आणि तामदाटीला बंधारा त्या ठिकाणी 35 कोटी रुपये मंजूर झाले सांगितलं जाते. त्याबद्दल काय प्रतिक्रिया? नाही, हे मंजूर हे 3,000 कोटीचं त्यांनी एकदा खुलाशासहित आकडेवारी सांगावी. 3,000 कोटीत तुम्ही काय दिलं? आज गावोगाव जायला रस्ते नाहीत, पिण्याचं पाणी नाही, त्या ठिकाणी शेतीच्या लाईटसाठी DP जर मागायचा झाला तर त्यामध्ये गाव पातळीला खालच्या पातळीचं राजकारण करून अडवणूक करण्याचं आणि लोकांना त्रास देण्याची भूमिका एकीकडं सुरू आहे. आणि दुसरीकडं मग 3,000 कोटी हा आकडा त्यांना लिहायला किती वेळ लागेल? एकदा 2 मिनिट समोर बसवा आणि 3,000 कोटी पेननं कागदावर लिहा म्हणून विचारा. फक्त ही आकडे सांगत असताना एकदा लोकात देखील जाऊन कानोसातीने घ्यायला पाहिजे. जे केलंय ते केलंय म्हणणार आहे. ज्या पाण्यासाठी तुम्ही कुणाला जरी जाऊन विचारलं कुणी प्रयत्न केला आणि शेवटच्या श्वासापर्यंत कोण लढलंय तर आपसूक सर्वसामान्य नागरिकांच्या तोंडातून कुणाचं नाव येतं आहे हे तुम्ही या तालुक्यात जाऊन बघितलेलं आहे. त्यामुळं लोक सुज्ञ झालेत. या कोटीच्या कोटी आणि 2,000 कोटी 3,000 कोटी या आकडे ऐकण्यापेक्षा मूलभूत सुविधा आणि सर्वसामान्यांना अडवणूक पिळवणूक नको आहे. आज एकीकडं पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अडचणीत आणायचं, तक्रारी करून तरुणांना कसं अडचणीत याल, त्यांचे व्यवसाय असतील, उद्योगधंदे असतील तर ते कसे बंद पाडायचे, शेतातला मुरुम देखील काढून त्यांच्या घरच्या रस्त्यावर देखील टाकायची परवानगी जर मिळत नसेल आणि त्याला अडवणूक होऊन हजारो लाखो रुपयाचे दंड होत असतील
तर याच्यासारखं दुर्दैव कोणतं या ठिकाणी असणार आहे. आणि हे दुर्दैव त्या ठिकाणी बाजूला सारण्यासाठी लोक आता सुज्ञ झालेत. आज ज्यांच्या मदतीनं त्या ठिकाणी ज्यांची मदत झाली त्यांना पश्चातापाची भावना होत असेल, तर सर्वसामान्याने अनेक गाव पातळीच्या प्रमुखांना जी यापूर्वी पोटनिवडणुकीला झालेले चूक याचा पश्चाताप झाला आहे, ते नक्की येणाऱ्या काळात दुरुस्त करतील. अगदी शेवटचा एक प्रश्न आठवला तुम्हाला, आधी मागा शेवटचा प्रश्न म्हणलो होतो. सर्वात महत्त्वाचं, तुम्ही बऱ्याच गावात जाताय, बऱ्याच त्या ठिकाणी लोकांसोबत भेटताय. भालके गट काय फुटला असं वाटतंय का? नाही, गट फुटला म्हणण्यापेक्षा इथं एखादा तुम्हाला तुमच्या माध्यमातून सांगतो, तुमच्यापर्यंत कुणी माहिती किंवा तालुक्यापर्यंत कुणी माहिती जर सांगत असेल किंवा मांडत असेल किंवा दिशाभूल करत असेल, एखाद्या गाव पातळीचा किंवा एखाद्या भागातला प्रमुख नेता जरी कुठं गेला तर इथली सर्वसामान्य जनता भालके कुटुंबाबरोबर जोडली गेलेली आहे. त्यांच्या सुखदुःखाशी, त्यांच्या ऋणानुबंधनाच्याशी त्या ठिकाणी जोडली गेलेली आहे. त्यामुळं एखाद्या गावात कोण जरी म्हणत असेल किंवा या पुढच्या काळात जरी झालं, एखादा अमुक आमका व्यक्ती कुठं सोडून जरी गेला, तरी या अगोदरपेक्षा सुद्धा पाठबळ सर्वसामान्यांचं आणि इथल्या तरुण सहकाऱ्यांचं यापेक्षा सुद्धा आक्रमक राहून पाठबळ मिळेल. गेल्या वेळेस 1,05,000 हा मतं पाठीमागे आहेत का? 1,05,000 निवडणुकामध्ये दुरंगी तिरंगी कोणत्या प्रक्रिया आणि कशा पद्धतीनं होणार आहे, या सगळ्या गोष्टी तपासून प्रत्येक वेळच्या गोष्टी त्या ठिकाणी निवडणुकीच्या निकष बदलत असतात. नक्कीच नानांच्यापासून जे या ठिकाणी लोक पाठीशी आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा तरुण जाऊन आज गावोगाव जाऊन तरुण सांगतायत. काय भागातल्या आज 9वं गाव आहे आमच्या या गाव भेटीतलं, त्यातल्या अनेक गावातल्या तरुणांनी सांगितलं की पोटनिवडणुकीला आम्ही चूक केली आहे, पण ती चूक दुरुस्त करणार आहे. आणि स्वतः कबूल करून त्या ठिकाणी जर पुढे येत असतील तर त्यांना त्याच विश्वासानं ताकदीनं सोबत ठेवण्याची भूमिका आमची असेल. आणि तो येणाऱ्या काळात किती म्हणण्यापेक्षा ही जी चाललेली वाईट प्रवृत्ती आहे ती दूर करायची आहे. त्यामुळे ते आखड्यात नाही तर लोकांच्या ताकदीने येणाऱ्या काळात ते दिसून येईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आपल्याला या जनआशीर्वाद यात्रेनिमित्त त्या ठिकाणी बघायला मिळतात. खरं तर मोठा जनसंपर्क, मोठ्या गावातील लोकांची या ठिकाणी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद याच्याला दिसतोय. खरं तर भगीरथदा भालके यांनी बोलताना सांगितले की मतदारसंघामध्ये जर मोठा निधी येत असेल तर त्या प्रमाणात मोठी कामं झाली नाहीत. ती मंगळचा सर्वात महत्त्वाचा जो पाणी प्रश्न आहे तो आमदार भारतनाना भालके यांनी 2014च्या त्या ठिकाणी सोडला होता. अशा प्रतिक्रिया तरी या मतदारसंघातून बघायला मिळतात. आज यात्रेचा दुसरा दिवस आहे. भगीरथदा आज संध्याकाळी त्या ठिकाणी सलगर बुद्रुक या ठिकाणी मुक्कामी असणार आहे. त्या खरं तर लोकांमध्ये सुद्धा त्या ठिकाणी भगीरथदांना त्या ठिकाणी आमदार करण्यासाठी किंवा तरुणांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद भालके यांना दिसतोय. खरं तर भालकेंचा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी त्यांचा गट असेल किंवा त्यांचं त्या ठिकाणी प्रणिता भालके असेल किंवा भगीरथदा भालके यांचा थेट लोकांपर्यंत संपर्क असेल, यांच्या माध्यमातून अगदी विजयाच्या रेषेपर्यंत आपण पोहोचा असं भगीरथदांनी त्या ठिकाणी आपल्यापर्यंत सांगितलं. नेमकी यात्रा पुढे कशी असणार आहे, यात्रेच्या त्या ठिकाणी भगीरथदा भालके अजून कोणती भूमिका मांडणार आहेत का, त्यांच्या पक्षामध्ये अजून काही प्रवेश होणार आहेत का, हे देखील आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून सतत दाखवण्याचा प्रयत्न करूया. कॅमेरामॅन संकेतसोबत मी मुकेश, महाराष्ट्र माझा, शिवणगी.